त्याच्यापेक्षा करीन काय. डोळा हुशार आहे म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. त्याला किती बक्षीस देईल मी. दारू पिताना डोळे झाकावेच लागतात. याच कारण आहे डोळे नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून दारुड्या कोणताही असू द्या, दुकानातून बाहेर येताना असा येत असतो. मी नालायक आहे, मी नालायक आहे, तोच म्हणतो. म्हणून त्याला बाहेर आल्यावर फुटाणे खावा लागतात. त्याला शास्त्र आहे, असं बोगस नाही चालत. हो, माणूस कधीही दारू पित नाही. माणूस जो असतो तो कधी दारू पित नाही. जो मागच्या जन्मी राक्षस असतो तोच दारू पितो. कारण समुद्र मंथनामध्ये दारू माणसाने पळवली नाही, दारू राक्षसांनी पळवली. राक्षसांनी, देवाने नाही, देवाने अमृत पळवलं. ते अमृत संतांना दिलं. बाकी पुढे चला. आता ती गोष्ट डोळ्याला आवडली, शरीरात काम तयार झाला. डोळा काही करीत नाही. डोळा इतका हुशार, त्यानं ते पाप मनाक पाठवून दिलं. मनाक कुणाक तयार कुठं झालं? ए बरे, ते तयार कुठं झालं? डोळ्यातून गेलं. बोला मनात. आणि मन इतकं हुशार आहे, त्यानं त्याच्याकडे ठुलच नाही. ते पाप दिलं इंद्रियाक पाठवून. आणि इंद्रिय एकदा माणसाची खवळली आणि इंद्रियावरचा ताबा सुटला की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. बारीक आहे का? किती विद्वान असू द्या, पण एकदा जर माणसाच्या शरीरातला काम खवळला तर माणूस 7 गोष्टी करतो. ऐका. 1, कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नात्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी शिलाचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस कधी काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातून माणूस कधी लाज धरीत नाही. एकदा काम खवळला की माणूस संपला. तुम्ही अभ्यास करा अख्ख्या जगाचा. जेवढ्या पळून गेलेल्या मुली आहेत सगळ्या अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही मुलगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. असं जगात कधी घडणार नाही का पोरगी हुशार पोराच्या नादी लागणारच नाही. आणि अशी जगातली एकही पोरगी नाही इन वर्ल्ड. अख्ख्या जगात कोणतीही पोरगी असू द्या, भंगरीच पोराच्या नादी लागणार. भंगरी म्हणजे छपरी. काम काय करतो? ही रिवारच्या मोटरी चोरीतो, पाईपलाईन खोलितो, किबली चोरीतो, किबली मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काही नटवा दे का डोळ्यात? खरं आहे का खोटं आहे? बोला. एकच नाही. आणि काय वाटत नाही. बारीक आहे का? काय वाटत नाही. तो काम आहे, काम आहे तो. आणि कधी ध्यानात ठेवायचं, सगळ्या मुली मोबाईल बंद करे. स्पीकर जवळचे. सगळ्या मुली ध्यानात ठेवा, मुलगी मला आहे. या इतिहासात आतापर्यंत पळून गेलेली मुलगी सुखी झाली असं कधी घडणार नाही. कधीच घडणार नाही. ज्या मुलीनं आईच्या डोळ्यात पाणी आणलंय आणि ज्या मुलीनं बापाची मान खाली केली आणि ती मुलगी जगात सुखी झाली असं कधीच घडणार नाही. हा, ती पैसा कमवेल, मान कमवेल, सोनं कमवेल, इस्टेट कमवेल, गाडी घेईल, बंगला बांधील, पण समाधान नावाची गोष्ट ती कमवू शकत नाही. आणि जर तिनं समाधान कमावलंच असतं तर ज्ञानोबाची ज्ञानेश्वरीतली ओवी खोटी ठरली असती. सकळ तीर्थाची धुरे जिये काम माता पित्रे. ज्या मुलीनं आईच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या मुलीनं बापाच्या डोळ्यात पाणी आणलं आणि ईश्वरासारख्या बापाची मान तिने समाजात खाली केली, ती मुलगी आयुष्यात कधी सुखानं जगू शकत नाही. कधीच नाही. त्याचं कारण आहे
आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप मुलीनं रडवलाय. गरिबी आली ना रडला नाही, शर्ट फाटला ना रडला नाही, बन्यान म्हणाला ना रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या माझी मुलगी सापडून. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देतो. मुलगी सापडली तर पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे. संपला बाप त्या दिवशी, संपला बाप त्या दिवशी आयुष्यातून संपला, फक्त नावाला राहिला. त्याने काय केलं आयुष्यात, काय केलं? तो काम आहे. आता उलटा ऐका. आणि काम जर शरीरातला तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार होतो. लय बारीक आहे का बरं का. पहिला काम तयार झाला, काम तो पुरा झाला नाही म्हणून काय तयार झालं, क्रोध. आणि जेल मधले 80% आरोपी फक्त रागा कळला नाही म्हणून आहेत. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस भोग शिंतो. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. मी म्हणतो इंदुरीकर मरू द्या, 10 लाख खर्चायचे कवा हा प्रश्न आहे. खरं का खोट आहे बोला. आणि जेल मधले 80% आरोपी पश्चातापात आहेत. वाईट का वागायचा हा प्रश्न आहे. किती दिवस राहायचंय तुम्हाला? अरे जीवन इतकं क्षणिक आहे का उद्याचा दिवस आपल्यासाठी नाही आहे. मग तुम्ही माझ्यातल्यावानी वागून भांडण मारामारी खुनन चोऱ्या करून तुम्ही करणार काय? आणि पहिला प्रश्न तुम्ही करणार काही नाही आणि कोणासाठी केल्यात हे सांगा. कुणासाठी करता तुम्ही? तुम्ही करता कोणासाठी? आयुष्यामध्ये लबाड्या तुम्ही करता कोणासाठी? स्वतःच्या जन्मदात्या पोऱ्यानं तुम्हाला हाणलंय. काय कमावलं तुम्ही आयुष्यात? कमावलं काय? काय कमावलं तुम्ही आयुष्यात? करोडो रुपयाच्या शर्यत मात्याने केलं, याच्यापेक्षा काय कमावलं तुम्ही? आज महाराज अख्ख्या महाराष्ट्र विकला तरी शरीराची किंमत होणार नाही, एवढी किंमत यायची आहे. याची काय किंमत आहे? ही काय मिळणारी गोष्ट आहे का? मिळणारी गोष्ट आहे का ही? ही परत मिळेल का? मग तुम्ही याचं वाटोळं का करता? काय कमावलं काय तुम्ही मला आयुष्यात सांगा. अरे गोरी गुमटी गुजीरवाणी मुलं तुमची वाऱ्यावर पडली, याच्यापेक्षा तुम्ही काय कमावलं? कमावलं काय? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही, ध्यानात ठेवा. आणि समुद्रामध्ये पाणी भरपूर आहे, पण समुद्र फिरायला जाणाऱ्याला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. तुझ्याकडे किती ताकद आहे अंगात? किती ताकद आहे? किती पैसे आहेत तुझ्याकडे? किती पैसे आहेत? 4 ढाबे, 3 पंप, 6 जीसीपी, 20 एकर जमीन म्हणजे शेत समजतो का तू स्वतःला? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? काय आहे काय तुमच्याकडे मला सांगा ना. कोणत्या बसलेल्या माणसाला 100 एकर जमीन आहे? कोणत्या माणसाकडे पैसे कर्ज नसताना 2 कोटी पडेल करबर बोटवर? मग तुमच्याकडे आहे काय? हाय विचार करा. हे इंद्रिकरचे कीर्तन आहे आणि मला वाटतं तुमची माझी पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची, परत गाठ नाही घेतली तरी चालेल. पण मी खरं बोलणारा माणूस आहे. म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेलेत. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरा गुण आहे मी जे बोललो ते नेमकं घालातं आणि माझ्या बोखंडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि मा कार्यक्रम झाल्याशिवाय. आमची कीर्तनं काळाची गरज आहे. तुमचं काय मत आहे? थोडं वाईट वाटतंय लोकांना. काय माझं तुमच्याशी काय खुटलं नाही. मला काय तुमचं सरपंच व्हायचं नाही का तुमच्या मतदारसंघात उभं राहायचं नाही. मला तुमचं काय संबंध आहे? पण आपली माणसं बर्बाद झालीत म्हणून त्यांना बोललंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? ज्या दिवशी मुलगी मूर्ख पोराच्या नादी लागते त्या दिवशी मुलीचा बाप 15 वर्ष आपाप लवकर मरतो. लवकर. आणि पुरी जे सगळे चाले तिच्या आईला माहीत असतात.
आईला पोरगी प्रेमात पडलेली हे माहित आहे, फक्त आईला नाटकं करायची सवय लागली. नाही तर सगळं तुझी पोरगी कुणाबरोबर पळून जाणार आहे हे सुद्धा तुला माहिती आहे, आणि कधी जाणार आहे हेही माहिती आहे. खरंय का खोटं मला? फक्त भामट्याचं सोंग घ्यायचं, हसण्यावारी नेऊ नका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. आतल्या चड्ड्या नाहीत. खरंय का खोटं आहे? तुम्ही काहीच बोलाल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. खरंय का खोटं बोला? 20% लोक शेअर मार्केटनं भिकारी झालेत. इथं 4 जण पैसे गेलेले. आता काय तुमच्या बापाला बैल होतं का 2 रुपयाला 36 रुपये? खरंय का खोटं बोला? 20% लोक शेअर मार्केटला गेलेत. 40% पोरं मोबाईल मध्ये सर्च करून गुगलवर जाऊन भिकारी झाली. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. कोण बोलेल? बोलला त्याची बातमी मोबाईल बोललं, त्याची बातमी करायची, बोलला त्याची क्लिप करायची, बोलला त्याला शिव्या द्यायच्या. याच्यापेक्षा काय? 100 पोरांमध्ये 93. माझ्या पुढे उभे करा आता 100 पोरं इथं. मी तुम्हाला इथं 93 पोरं दारूने दाखवतो. 16 जण तर इथंच आहे. इथं 7-8 जण आहे, इथं 4 जण आहे. विनोद आहे हा, विनोद आहे हा, टाइमपास आहे. जरा बारीक कीर्तन आहे का? वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा. महिला मंडळ हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलगा काय कमवलं तुम्ही आयुष्यात? बड्यान म्हणाले तर पलटी करून घातलं, ते बापाची चूक आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून बापाने मुलगा मोठा केला, ही चूक आहे का? आयुष्यामध्ये फक्त तुझी फी भरायची म्हणून बापाने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तुमच्या बापाची चूक आहे. अरे आईनं दागिना कानातला काढला, मोडायला नवऱ्याच्या हातात दिला, तर तो नवरा बायकोला म्हणतो माझ्याकडून दागिना होणार नाही. ती आई म्हणते माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला ह्या सोन्याचं काय करायचं? आज बापानं मुलाला खाता दिला. आई जिवंत आहे, मुलगा गेला. मुलगा 3 रंगाचं लुगडं नेसली, आईची चूक आहे. रात्रीचं कालवण आईला सकाळी गरम केला, ही तिची चूक आहे का? 40 रुपये 30 रुपये रोजाने तिने काम केलंय. 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केलाय. काय चूक आहे तिची? ज्या झाडाखाली त्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं, ते झाडच जर उमदळलं तर जगायचं कशाला? काय केला पाप तुमच्या आईने सांगा मला? घर गळायला लागलं ना, गळायला, तर तिनं मांडीवर मुलगा घेतला, मांडीवर, आणि घरातले भांडे घरात ठेवले, पण मुलाला भिजू दिलं नाही. काय चूक केली तिने? 2 चपात्या होत्या तर तिने पाणी पिऊन झोपली, पण 2 चपात्या तुम्हाला घातल्या, पाणी पिली ती. आणि ह्या 3 वर्षामध्ये आई जिवंत आहे, मुलगा गेला आहे. खरंय का खोटं आहे बाबा? काय कमवलं? महिला मंडळ एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं ना, तर प्रेताजवळ लहानाली पोरं उड्या हाणतात, उड्या. काय माहिती या पोरांना माझा बाप गेलाय? काय माहित आहे माझी आई गेली, आई विधवा झाली? आणि काय माहित आहे त्या पोरांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि 30 पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी? काय उत्तर देता तुम्ही मला सांगा? आणि तेच प्रेत जर पेटवलं आणि ते लोक रडतात आणि ती पोरं हसतात, आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटला माझा बाप, आई पेटला.
पेटवला माझा बाप, आई पेटवला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग शाळेत जाऊन पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाहीये, मेला तुझा बाबा, तुला बाबा नाहीये. पोरग घरी येत आईला म्हणता आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या दहाव्याला आहे. या 3 वर्षात पोटातलं पोरग बापाच्या दहाव्याला आहे. आणि या 3 वर्षात स्तनातलं दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला 4च कारण आहेत: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापाने पोरांचे केलेले लाड. इतकी नालायक अवलाद आहे ह्या दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, भांडे विकून. लुगडे विकले ह्या नालायकांनी, बायकांचे लुगडे. दळायला गेला, दळणं जिंकलं. तिने पिठलं करून तुला हा आलाच नाही. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला आपल्या गावात परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. क्या बात आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का मुलगी मिळत नाही. तसं नाहीये, मुली मिळतात, पण मुलगी देण्याच्या लायक पोरगाच नाही तर मुलगी देता कोणाला. जी मुलं हुशार आहे त्यांना गिराईक आहे, तर यांना पोरी देतात. यांना आणि लोकांनी काय म्हणायचं माहिती का, मुलगी मिळत नाही. जिथं क्वालिटी आहे ना तिथं गिराईक आहे. हो, पोरगा MPSC ला लागू द्या बरं, रांग लागती पोरीच्या बापाची. वाहू द्या बरं पोरगा डॉक्टर, वाहू द्या पोरगा इंजिनियर, वाहू द्या बरं, रांग लागती रांग. MPSC ची परीक्षा दिल्या पोरीचा बाप म्हणतो पहा बरं का, पहा बरं का, हे 9 वेळा 10वीला बसले, यांना मिशा फुटल्या नाही नालायकांना, हे 90 भेटतात आणि यांना बायका द्यायच्या. एवढी शेत कबरी मांडी फुल पेले, 4 जण मोटरसायकलवर बसले. 4थं कुठं बसला असं, कॅरेजवर, टांगड्या फाकेल. धडकलं, दोन्ही बॉल सटकले, नेलं. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का मी डाव्याला? डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे? काय सांगत अरे, नुसता पोलीस भरतीत मुलगा गेला ना तरी त्याला लग्नाला अडचण नाही. मिलिटरीत जरी गेला ना अडचण नाही. तुम्हाला सांगा, निर्व्यसनी असेल आणि पैसे कमी कमवत असेल तरी त्याला गिऱ्हाईक आहे. ही 250 रुपये रोजानं जात आहे, 100 रुपयानं टमाट्याची जाळी तोडीत आहे आणि 42ची 90 हाणून जाळीतच मुतलं. व्यापारी म्हणला 2-4च टमाटे कसे काय ओले झाले, तो म्हणला दाईवर पडलं दुपारा. आणि घरातला सगळा कारभार गेलाय पोरांच्या हातात. आणि ही झाली पोराची साहेबीन. ही नवऱ्याला म्हणती तुम्हाला काही कळत नाही, तो करतो ते. बरोबर आहे ग बाई, बरोबर आहे. पोरग दारू पिलं तरी आईला काही लाज वाटत नाही. पोरग कर्ज करत तरी आईला काही वाटत नाही. बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. नाहीये, पोरांचे मोबाईल हप्त्यावर आहे, गाड्या हप्त्यावर आहेत. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3000 लावले, 9000 आले.
9,000 लावले, 41,000 आले. 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली तर 3 जण बसलेली. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 150 आणि ही निघाली घर सुधराया. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या बाब्यानं माझ्या दाद्यानं जर काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का. बोला ना, बोला. मला का पाप करायला येतं, बोला. मी आयुष्यभर पापच करतोय ना. इस्टेटीला का काडी लावायची आहे का, 10 गुंठे का, पण तेवढं दाद्याचं कर्ज फेड ना. 10 गुंठे गेली, दाद्या मोकळा. दाद्या लागला प्यायला लागला. बाप म्हणला आपला दाद्या तर दारू पितोय. हे पहा, तो काही कायम पित नाही, नाहीतरी आपण गेलो सगळं त्याच आहे. नाहीतरी आपल्याला कुठं लई आहे. दाद्यानं आणली कोणची पोर घरात, आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोराला बायको करता बायको मिळालं. माया दाद्यानं कोणची कवयनं पण हाय तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होते आता काय. नाही तर द्या इंद्रिकरला शिव्या. भैया कोणी आणला काय तो मेला, मग तर उद्या सकाळीच मेली. तुम्हाला देऊन तर दाखवशील. मी तळतळीनं बोलणारा माणूस. मला माझ्यामध्ये इतर सगळ्या कीर्तनकारांमध्ये फरक आहे. तुम्ही माझ्या पाया पडावा, मला महाराज म्हणावा, हा माझा विषय नाही. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, हे केस कमी आहेत माझ्या अंगाची. एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात कोणाला 10 जन्मात होणार नाही. मी 80च्या खाली महिना काढत नाही. कसंही केलं तर 80-82 महिन्याला. रूट सापडला तर 90. पण 80ला दगडावर आपटा भ्याव नाही. आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. तुम्ही म्हणाल का, पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तुझं पोट एवढं मोठं आहे का. तसं नाही. इंद्रिकरचं वाक्य आहे, शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे.